जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण आपल्या शुभम पाटील यांचा 400K कंप्लीट झाले सबस्क्रायबर यूट्यूबवरती। त्यानिमित्त आपण बॅनर एडिट केला आहे, सबस्क्रायबर कंप्लीटचं बॅनर तयार केलं आहे आपण। तर बॅनर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, पिक्सेल लॅब आणि झेड आर्चिवर। तर सर्वात अगोदर तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं, त्यानंतर झेड आर्चिवर ॲप्लिकेशन ओपन करायचं। डाउनलोड फोल्डरला ओपन करून आपण जे झिप फाईल दिली आहे ते झिप फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट टिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं। त्यानंतर बघू शकता का अशा प्रकारे आपल्या समोर सबस्क्रायबर कंप्लीटचं एक फोल्डर ओपन झाला आहे, त्यामध्ये आपण PLP फाईल दिली। तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा आपला इंटरफेस आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता आपलं जे बॅनर आहे ते आपल्यासमोर तयार म्हणजे ओपन झालेले आहे PLP फाईल। तर बघू शकता एकदम खतरनाक बॅनर तयार झाला आजचा। तर बॅनर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि तुम्हाला इथे तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही इथून टाकू शकता। आता फॉर एक्झाम्पल मी आपल्या चॅनलचं नाव टाईप करतो इथे। तर अशा प्रकार नाव आल्यानंतर इथे प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे असं पोझिशनवरून, बघू शकता काही अशा प्रकारे। त्यानंतर इथे तुम्ही हॅशटॅग काही पण इथे टाकू शकता एडिट करून। त्यानंतर इथे तुमचं जर समजा 400K नसेल, तुमचं समजा 100K कंप्लीट झाले असेल तर ओकेवर असा प्रकार तुम्ही एडिट करू शकता अशा प्रकारे सर्व। हे जर डायलॉग चेंज करायचा असेल तर डायलॉग पण इथे चेंज करू शकता। आणि फोटोज असे ॲड करायचे आणि तुम्ही तुमचा फोटो इथून इम्पोर्ट ऑप्शनवरतून ॲड करू शकता। तर त्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे अगोदर। ते बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं आहे यावरती आपल्या चॅनलवर एक ऑलरेडी व्हिडिओ आला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या। त्यानंतर इथे फोटो ॲड करायचे आणि हा स्क्रीनशॉट कसा ॲड करायचा, तर या स्क्रीनशॉट जो आहे आपला यूट्यूबवरून स्क्रीनशॉट काढायचा सिम्पली। त्यानंतर इथे ॲड करायचा आहे, त्याला प्रॉपर असं क्रॉप इथे क्रॉपच्या ऑप्शनवरून क्रॉप करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे इरेज कलरचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही व्हाईट कलरला सिलेक्ट करायचं, म्हणजे जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ते इरेज होऊन जाईल। त्यानंतर काय अशा प्रकारे आपली लेअर तयार होत असते। तर हे तुम्ही कुठे पण ॲडजस्ट करू शकता तुमच्या परीने। तर अशा प्रकारे आपलं बॅनर तयार होतं। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं, डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपलं बॅनर गॅलरीमध्ये सेव्ह होईल, तिथून तुम्ही ते बॅनर कुठे पण अपलोड करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।